नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. सायली मैनाबाईच्या घराची चावी शोधते आणि घरामध्ये जाऊन शोधाशोध करायचे ठरवते. तसे ती अर्जुनला फोन करते आणि दोघेही त्या ठिकाणी जायच्या तयारीत असतात. ही गोष्ट कळते तन्वीला. तन्वी लगेचच मैनाबाईच्या दुसऱ्या मुलीची हुबेहूब आवाजात फोन करते आणि तिला कळतं की तुमच्या घराचं दार उघडं आहे, कदाचित चोर असू शकतात. पण मैनाबाईकडे तर पैसे नसतात. अक्षरशः ती त्यांचा पाठलाग करत निघते. इकडं अर्जुन आणि सायली त्या घरामध्ये पोहोचल्यानंतर इकडे तिकडे शोधाशोध करू लागतात. इकडं तन्वी मैनाबाईला घेऊन येत असते, पण तिची गाडी मध्येच बंद पडते. ते शोधाशोध करू लागतात. मैनाबाई गाडीमध्ये बसल्यानंतर तोंड तिचं चालूच ठेवते. तन्वीला तर पस्तावतं हिला उगाच आणलं, पण दोघी मायलेकीच असतात खऱ्या तर काय करणार. इकडं सचिन समीराच्या म्हणजे साक्षीच्या घरी आलेला असतो, फ्लर्टिंग करायच्या हिशोबाने. आता अर्जुन आणि सायलीला एक डायरी सापडते. त्या डायरीमध्ये बबलीचा नंबर असतो, तो लँडलाईन नंबर असतो. तो चैतन्याला कॉल करतो, या नंबरचा ॲड्रेस विषयी माहिती दे म्हणून. तो 5 मिनिटात कळतो. इकडे तन्वी आणि म्हणजेच प्रिया आणि मैनाबाई घरी पोहोचते, पण घराला कुलूप असतं. ते इकडे तिकडे चौकशी करतात, इथं कोणी आलं होतं का, त्यावेळेस नाही असं कळतं. अशा प्रकारे तन्वीचा प्लॅन देखील फसतो. गाडीमध्ये बसल्यानंतर चैतन्याचा मेसेज येतो, ॲड्रेस मिळाला म्हणून. आता पुढील भागामध्ये तुम्हाला कळणार आहे की त्या ॲड्रेसवर गेल्यावर काय नवीन उघडकीस येणार आहे. मित्रांनो, मिळालेल्या पत्त्यावर अर्जुन आणि सायली जातात. त्या ठिकाणी एक बाई असते. त्या बाईला ते चौकशी करतात की या मुलीला तुम्ही ओळखता का. तर ती सांगते, हो, सदा आणि मैनाने आम्हाला हिला दिलं होतं. याचा अर्थ काय असं सायली विचारते. त्यावेळेस मी खूप रोकडा मोजला आहे आणि त्यांच्याकडून मी भीक मागून आणि पाकिट मारायचे काम करून घ्यायचे. तर हे ऐकल्यावर सायलीच्या पायाखालची जमीनच निघते. असं